सैफ अली खानवर हेक्सा ब्लेडनं हल्ला 1 कोटीची मागणी करत आरोपीनं हल्ला केल्याचा केअरटेकर एलिमायामाचा जबाब। हल्लेखोरानं वार करताच झटापटीत केअरटेकरच्या हातावरही जखम। सैफ अली खानवर मध्यरात्री जीवघेणा हल्ला। हल्लेखोराचा सीसीटीव्ही समोर इमारतीतील पायऱ्यांवरून चढत हल्लेखोर सैफच्या घरात शिरला। सैफ अली खानच्या मणक्यावर गंभीर जखम। सैफच्या शरीरातून 3 इंचाच्या चाकूचा तुकडा शस्त्रक्रिया करून काढला। मानेवर एक गंभीर वार झाला असून प्लास्टिक सर्जरी केल्याची माहिती। सैफ अली खान राहत असलेल्या इमारतीत पोलिसांचा तपास। आरोपी इमारतीत कसा शिरला याची तपासणी, तर आरोपी प्रभादेवीत आल्याची देखील माहिती। देशातल्या मेगा सिटीमध्ये मुंबई सर्वात सुरक्षित, मात्र काही घटनांमुळे मुंबईला असुरक्षित म्हणणं चुकीचं। सैफवरील हल्ल्याबाबत पोलिसांची कारवाई सुरू। गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विरोधकांना प्रत्युत्तर। सैफनं मुलाचं नाव तैमूर ठेवल्यानं धार्मिक कट्टरतावाद्यांकडून हल्ला झाला का हे तपासायला हवं। हल्ला पूर्वनियोजित कटाचाही भाग असू शकतो, जितेंद्र आव्हाडांना संशय। मंत्री धनंजय मुंडे 2 दिवसांपासून परळीत। पंतप्रधान मोदींनी आमदारांसोबत घेतलेल्या बैठकीलाही दांडी। मंत्रिमंडळाच्या बैठकीलाही मुंडे अनुपस्थित। वाल्मिक कराडच्या जामिनाला सीआयडीचा विरोध। कराड बाहेर आल्यास पुराव्याची छेडछाड करू शकतो। देशमुख कुटुंबियांवरती दबाव टाकण्याची शक्यता। जामीन अर्ज फेटाळून लावण्याची सीआयडीची मागणी। पुण्यातील उद्घाटन कार्यक्रमात दोन्ही पवार एकत्र। शरद पवारांच्या हस्ते वेब पेजचं उद्घाटन होत असताना इतर सर्व उपस्थित उभे, मात्र अजितदादा खुर्चीत बसूनच दोघांनी एकामेकांकडे बघणंही टाळलं। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता 26 जानेवारीपूर्वी मिळणार। 3 ते 4 दिवसात लाभार्थी महिलांना लाभ मिळणार। महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरेंची माहिती। बुलढाण्यातील केस गळती प्रकरणाची मुख्यमंत्री फडणवीसांकडून दखल। मंत्रिमंडळ बैठकीत सविस्तर चर्चा। त्वरित उपाययोजना करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी ही महायुती कायम। पुन्हा महाविजय मिळवायचा असल्यास एकजूट महत्वाची। मंत्र्यांनी आठवड्यातून एकदा बाळासाहेब भवनात जनता दरबार घ्यावा, शिंदेंच्या सूचना। आणीबाणीच्या काळात माझे वडील 2 वर्ष तुरुंगात होते। संविधान घेऊन नाचणाऱ्या काँग्रेसनं यावेळी संविधानाची हत्या करून देशाला बंदिशाळा केलं होतं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका। पुण्यातील चाकण शिक्रापूर मार्गावरील अपघाताचा थरार। भरधाव कंटेनरची 20 किलोमीटरपर्यंत अनेक वाहनांना धडक, 4 जखमी। पाठलाग करत चालकाला पकडलं। संतप्त नागरिकांच्या मारहाणीमुळे चालकाची प्रकृती चिंताजनक।